अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य तुमचं आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हाला अखंड आयुष्य मिळू दे असं मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, आपण 11 गुरुवार स्वामींचे करतो, स्वामी समर्थ महाराजांचे 11 गुरुवार करतो आणि हे 11 गुरुवार आपण करत असताना आपला 1 तास 2 तास बराच वेळ लागत असतो आणि प्रत्येकाला एवढा वेळ असतोच असं नाही। काहींना जॉबला असतात, काहींची लहान मुलं असतात, काहींच्या घरात वयस्कर माणसं असतात, कुटुंब मोठं असतं, त्यामुळे त्यांना इतका वेळ पूजा अर्चा करायला वेळ मिळत नाही। त्यामुळे कुणाला हे मनात इच्छा असूनही हे गुरुवार करता येत नाही। तर अशांसाठी किंवा तुमच्या घरामध्ये काही अडचणी आहेत, दुःख आहे, संकट आहे, आजारपण आहे, पैसा टिकत नाही, मुलांचे लग्न होत नाहीत, नोकरी लागत नाही आहे, व्यवसाय वाढत नाही, ह्या सगळ्या गोष्टीसाठी मी आज एक तुम्हाला साधा आणि सोपा उपाय सांगणार आहे। हा उपाय जो आहे तो फक्त आणि फक्त 9 गुरुवारी तुम्हाला करायचा आहे। 9 गुरुवार सलग करायचा आहे, एकही गुरुवार खंड पडू द्यायचा नाही। सलग 9 गुरुवार हा उपाय तुम्हाला करायचा आहे। हा उपाय घरातील कर्त्या पुरुषांनी करायचा आहे। समजा तुमच्या घरातील पुरुष बाहेर गावी असतील, नोकरीनिमित्त लांब असतील, तर कर्त्या स्त्रीने जर हा उपाय केला तर चालेल। फक्त मासिक धर्म जर त्या स्त्रीचा आला तर त्या दिवशी तो उपाय मुलाने किंवा मुलीकडून तुम्ही करून घेऊ शकता। तर उपाय काय आहे बघा, एक समई घ्यायची आहे आणि वाती, एवढा एक लांब हातभर होईल एवढी एक अखंड वात घ्यायची, वात अखंड घ्यायची आणि त्याचे समान 9 भाग करायचे, समान 9 भाग करायचे। समई घ्यायची, समईमध्ये तिळाचं तेलच पाहिजे, तूप नाही, साधं तेल नाही, मोहरीचं तेल नाही, हे वापरू का ते वापरू का, हे चालेल का ते चालेल का, बिलकुल नाही, तिळाचंच तेल घ्या आणि त्या समईमध्ये तिळाचं तेल घाला। देवपूजा रोजची तुम्ही जी गुरुवारची पूजा करता ती पूजा करा। हुंबऱ्याला हळदीचं लिंपण करा, हुंबऱ्यावरती हळदीनं रांगोळीसारखं स्वस्तिक करा, त्या स्वस्तिकवरती तुपाचा दिवा चौकटीवर हुंबऱ्यावर ठेवा। दारामध्ये तुम्ही स्वच्छ अशी रांगोळी घाला। तुम्ही तुळशीला सुद्धा प्रत्येक गुरुवारी कोरं दूध आणि पाणी जल अर्पण करा। तुळशीला सुद्धा तुपाचा दिवा तुम्ही प्रत्येक गुरुवारी लावा। तिथे सुद्धा तुळशीजवळ धूप दीप जे काय ते दाखवा। तुळशीला तुम्ही त्या दिवशी गोड काय शिरा, तुमच्याकडे पेढा असेल, बर्फी असेल, त्याचा नैवेद्य दाखवा। तुळस म्हणजे आपली साक्षात माता लक्ष्मी असते आणि गुरुवार हा भगवान श्री हरी श्री विष्णूंचा, स्वामी समर्थांचा, दत्ताचा आहे। त्यामुळे तुम्ही ह्या दिवशी तुळशीची जेवढी पूजा कराल, चौकटीला हळदीचं लिंपण लाल, तेवढं तुम्हाला लक्ष्मी माता प्रसन्न होते। आता बघा, तुमच्या घरातली रोजची देवपूजा केल्यानंतर तुम्ही देवघरामध्ये बसायचं आणि त्या समईमध्ये समई स्वच्छ घासलेली असावी, त्यामध्ये तिळाचं तेल घालायचं आणि ह्या ज्या 9 वाती केलेल्या आहेत त्यातली एक वात पहिल्यांदा आपल्या उजव्या हातात घ्यायचं, हात झाकायचा, 11 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणायचं आणि ती वात समईमध्ये घालायची। दुसरी वात घ्यायची, परत हात झाकायचा, परत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ 11 वेळा म्हणायचा। परत तिसरी वात उजव्या हातामध्ये घ्यायची, परत श्री स्वामी समर्थचा 11 वेळा जप करायचा आणि परत ती वात समईमध्ये घालायची। अशा 11 ज्या वाती आहेत, 9 ज्या वाती आहेत, त्या 9 वाती प्रत्येक वेळेला स्वामी समर्थ म्हणून त्या वाती समईमध्ये ठेवायच्या। समईच्या प्रति समई तुमची पितळेची असू दे, स्टीलची असू दे, मेटलची असू दे, कुठलीही समई चालेल, त्याचं काही बंधन नाही, फक्त तिळाचं तेल पाहिजे आणि ह्या एका वातीच्या समान 9 वाती स्वामी समर्थांचा जप करायचा। समजा त्या समईला 5 तोंडं असतील, 7 तोंडं असतील, 9 तोंडं असतील, ज्यांच्या समईला 9 तोंड म्हणजे वातीचे जे वात घालायची जे तोंडं असतात ती 9 असतील तर 9 ठिकाणी 9 वाती। समजा 7 तोंडं असेल तर प्रत्येक ठिकाणी 2 2 2 घालायची आणि एका ठिकाणी 1 घालायची। म्हणजे बघा 7 असतील तर 2,
2, 4, 6, 8 असं 4 ठिकाणी तुम्ही, नाहीतर एक घालायच्या आणि राहिलेल्या परत डबल घालायच्या. 5 ह्याचा असेल, 5 तोंडाची समई असेल तर तुमच्याकडे 9 वाती आहेत. तर तुम्ही काय करायचं, प्रत्येक तोंडामध्ये 2-2 आणि एका ह्याच्यात 1 वात घालायची. ह्या समयीची तुम्ही हळद कुंकू अष्टगंध लावून पूजा करायची, धूप दीप दाखवायचा, अगरबत्ती ओवाळायची. तुम्ही सगळ्यांनी घरातल्यानी त्या समयीला नमस्कार करायचा आणि तुम्ही तिथं त्या समयीला गोडाचा नैवेद्य दाखवायचा. मग तुम्ही दूध साखरेचा दाखवा, पेढ्याचा दाखवा, शिऱ्याचा दाखवा, तुम्ही जे घरात काय गोड बनवून दाखवू शकता त्याचा नैवेद्य दाखवायचा. आता बघा 9 वेळा तुम्ही 11 वेळा म्हणजे 99 वेळा मंत्र झाला स्वामी समर्थांचा आणि परत 9 वेळा म्हणायचं. ते वाती घालत असताना 9 वेळा म्हणायचं म्हणजे 108 वेळा स्वामी समर्थांचा जप झाला आणि तुम्ही सगळ्यांनी घरातल्यानी त्या समयीला नमस्कार करायचा आणि तुम्ही त्या समयीला नैवेद्य दाखवून तुम्ही जे काय तुमची अडचण आहे ती त्या समयीसमोर बोलायची. तुमच्या घरात कोण आजारी असेल ते बरं होण्यासाठी, तुमच्या मुलांच्या लग्नासाठी असेल, प्रमोशनसाठी असेल, नोकरीसाठी असेल, घरात पैसा येण्यासाठी असेल, घरात काही कटकटी असतील त्या दूर होण्यासाठी असेल, काही ना काही अडचणी असतील ते दूर होण्यासाठी तुम्ही ह्याला प्रार्थना करायची. दिवसभर त्यामध्ये तिळाचं तेल घालत राहायचं. ती सूर्यास्तापर्यंत समय तेवत ठेवायची आणि सूर्यास्तानंतर जेव्हा ती आपोआप शांत होईल तेव्हा तिला शांत होऊ द्यायचं. तुम्ही स्वतः सूर्यास्तानंतर ती समयी विझवायची नाही, फुंकर मारायची नाही. जेव्हा त्यातला तेल संपेल त्यावेळेला ती समयी आपोआप शांत होईल. दुसऱ्या दिवशी ही समयी काढून तुम्ही ठेवायचं. वाती राहिल्या असतील तर एखाद्या झाडामध्ये टाकायच्या. ह्या जे आहे हे 9 गुरुवारी सलग करायचं. कुठल्याही एका गुरुवारी खंड पडू द्यायचं नाही. स्त्रियांनी केलं, पिरियड आला, MC आली, महिना आला, सुतक आलं तर तुम्ही तो सोडून द्या. पण जर पिरियड आला तर तुम्ही दुसऱ्या मुलाकडून मुलीकडून करून घेऊ शकता. कर्त्या पुरुषानं केलं तर ह्याचा काही प्रश्न नाही आहे. असे 9 गुरुवार करायचं. 9व्या गुरुवारी तुम्ही समयीला वरण भात पोळी भाजीचा नैवेद्य दाखवायचा आणि तुमच्या मनातील इच्छा बोलायची. हा छोटासा उपाय आहे पण अगदी महत्त्वपूर्ण उपाय आहे. ह्या उपायानं तुमच्या 9 गुरुवारच्या आत तुमच्या घरामध्ये नक्कीच फरक पडतेला तुम्हाला दिसेल, पडत जाईल. हे मी अगदी खात्रीशीर सांगते. कसं आहे, आपण कुठलीही गोष्ट करत असताना विश्वास ठेवून करायची. एखाद्या दवाखान्यात आपण गेलो तर डॉक्टरवरती त्या विश्वास ठेवूनच तिथं दवाखान्यात जातो आणि त्याची औषधं घेतो. तसं हे जे मी छोटे छोटे उपाय सांगते हे विश्वास ठेवून करा, श्रद्धा ठेवून करा, तुम्हाला त्याचं फळ नक्की मिळेल. हा छोटासा व्हिडिओ माझा जास्तीत जास्त शेअर करा. मित्र मैत्रिणी नातेवाईक संबंधितांना कोणाला नाही कोणाला ह्याचा फायदा होऊ दे. दुसऱ्याचं चांगलं झालं तर आपलं स्वामी समर्थ महाराज नक्की चांगलं करतील. तुम्ही दुसऱ्याचं नेहमी चांगलं चिंतत राहा. मनात कधीही कपटी भावना ठेवू नका. आत एक वर एक करू नका. जे मनात आहे तेच ओटावर आणि जे ओटावर आहे तेच मनात ठेवा. स्वामी समर्थ कधीच तुम्हाला कमी पडू देणार नाहीत, सदैव तुमचं चांगलं करतील. माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त कमेंट करा, जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, ऑल बटनला क्लिक करा. श्री स्वामी समर्थ.